नमस्कार. नुकतीच 12वीची परीक्षा संपलेली आहे, पण तरी अभ्यास करायला लागतो, इलाज नाही, कारण आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. अनेकांचे पेपर चांगले गेले, अनेकांची तयारी चांगली नसूनही चांगले गेले. याचं कारण पेपर्स सोपे असतात 12वीचे. थेट गडचिरोली जिल्ह्यातल्या म्हणजे आदिवासी जो एरिया आहे तिथल्याही मुलांनी हाच पेपर लिहायचा असतो. त्यामुळे अनेकांना असं वाटत असेल की फारसा अभ्यास न करता सीईटीचे पण पेपर चांगले जातील, तर तसं नाही आहे. आपटे सर याविषयी नंतर डिटेल बोलतीलच, कारण सीईटीची परीक्षा ही ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहे. तुम्ही जे शिकता ते तुम्हाला अप्लाय करता येतं की नाही त्या परीक्षेत बघितलं जातं. 12वी पर्यंतच्या परीक्षा या घोका आणि ओका या तत्वावर चालणारे आहेत. तुम्ही सुरुवातीला 12वीची परीक्षा आणि सीईटीची परीक्षा नेमका काय फरक आहे हे सांगणार आहे, आणि मी मॅथमॅटिक्स याविषयी बोलणार आहे. माझ्या मते तेच बाकी विषयांसाठी ॲप्लिकेबल असेलच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12वीच्या परीक्षेत, बोर्डाच्या परीक्षेत लाईन्स हा जो टॉपिक आहे त्याला ऑप्शन लेन्स हा टॉपिक आहे. त्यामुळे दोनपैकी कुठलाही चांगला तयार केला तरी पूर्ण मार्क्स मिळू शकतात. तर तसं सीईटीत अजिबात होणार नाही आहे. कुठलाही टॉपिक तुम्ही ऑप्शनला ठेवू शकणार नाही, किंबहुना प्रत्येक टॉपिक हा 100 मार्कांसाठी तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे, हे महत्त्वाचं. दुसरं म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत एका मार्काचं सम करताना तुम्हाला 3 मिनिटं मिळणार आहेत, पण सीईटीत मात्र हा वेळ अतिशय कमी आहे. 1 मिनिटापेक्षा कमी वेळ मिळणार आहे 1 मार्काचं सम करण्यासाठी. 1 मार्काचं सम नसतं, पण मी ऑन एन ॲव्हरेज सांगतोय. त्यामुळे अतिशय कमी वेळात तुम्हाला ते सम पूर्ण करायचं आहे. थोडक्यात जर कम्पेअर करायचं झालं तर 12वीची परीक्षा ही टेस्ट मॅच आहे आणि सीईटी परीक्षा ही वन डेची मॅच आहे. तर तसं तुम्हाला त्याकडे बघितलं पाहिजे. ऑब्व्हियसली डिग्री ऑफ डिफिकल्टी ही सीईटीची जास्त असणार आहे, कारण इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी द्यायला लागणारी ही परीक्षा आहे. त्यामुळे चांगले इंजिनियर्स आणि चांगले डॉक्टर तयार व्हावे असं वाटत असेल तर परीक्षेची काठिण्य पातळी ही ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. आता मॅथमॅटिक्स जे माझं ऑब्झर्वेशन आहे 5-6 वर्षातलं ते सांगतो. अगदी सुरुवातीला म्हणजे पहिली 2 वर्ष मॅथमॅटिक्सचा पेपर जो सीईटीचा असायचा 70 to 80% सम्स ही बोर्डात विचारल्या गेलेली सम्स असायची, म्हणजे बोर्ड क्वेश्चन्सच रिपीट व्हायचे. पण गेल्या 2 वर्षात ते प्रमाण कमी झालंय. म्हणजे फिजिक्सचा जेवढा कठीण असतो पेपर तेवढा जरी नसला तरी डिग्री ऑफ डिफिकल्टी ही वाढत चालली आहे. पण तरीही सीईटीची तयारी करताना बोर्डाचे जे प्रश्न आहेत, सगळे टॉपिक्स, कुठलाही टॉपिक असू दे, तर ते आधी स्टुडंटनी तयार करणं आवश्यक आहे. आता सीईटीचा अभ्यास करताना सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रत्येक टॉपिकची जे फॉर्म्युली आहे ती तुम्ही लिस्ट करायची आहे. म्हणजे अनेकांचं विशेषतः इंटिग्रेशन टॉपिकमध्ये त्यांचं असं म्हणणं असतं की मी 200 सम्स करीन आणि प्रत्येक सम करताना कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे पुस्तकात किंवा नोटबुकमध्ये त्यांना बघायला लागतं. तर तसं न करता सगळ्या टॉपिकची जी फॉर्म्युली पार्ट आहे तो लिस्ट करायचा आणि अभ्यासाला बसण्यापूर्वी ते सगळा तो फॉर्म्युली पार्ट हा वाचून काढायचा. जर फॉर्म्युली बाय हार्ट तुम्ही लर्न केली तरच तुम्हाला सीईटीची सम्स करता येतील. आता कोनिक्स हा टॉपिक अनेकांना जड जातो, पण त्याचा जर नीट अभ्यास केला तर तेवढा तो डिफिकल्ट वाटणार नाही. तुम्हाला माहिती आहे कोनिक्समध्ये पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला या 3 कर्व्ज आहेत. सर्कल कॅन ऑल्सो बी कन्सिडर्ड ॲज अ कोनिक, but it is not defined using focus directrix property. त्यामुळे इलिप्स हा जो कोनिक आहे त्याचे जर तुम्ही रिझल्ट्स लक्षात ठेवले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलिप्सचं इक्वेशन आहे x² + y² + b² = 1. या इलिप्सच्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही b² च्या ऐवजी -b² लिहिलं तर यू गेट हायपरबोला. इफ यू रिप्लेस b² by a² यू गेट सर्कल. त्यामुळे इलिप्सचे जर रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवले तर त्यापासून तुम्हाला सर्कल आणि हायपरबोलाचे रिझल्ट डिराईव्ह करता येतील. एक लक्षात घ्या, डोकं म्हणजे अडगळीची खोली नाही, सगळं त्यात कुंभून चालणार नाही. त्यामुळे पाठांतर आवश्यक आहे, पण कमीत कमी गोष्टी पाठ करून जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील याचा पण विचार केला गेला पाहिजे. पॅराबोला हाही कोनिक आहे, पण त्याचे रिझल्ट मात्र तुम्हाला वेगळे लक्षात ठेवायला लागतील. आता इंटिग्रेशनचा अभ्यास करण्यापूर्वी साहजिकच डेरिव्हेटिव्ह हा पार्ट तुम्हाला चांगला आला पाहिजे. म्हणजे आधी कोंबडी की आधी अंडा असा इथे वाद नाहीये. आधी डेरिव्हेटिव्ह आणि मगच इंटिग्रेशन, बिकॉज व्हॉट इज अन इंटिग्रल, इट इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह.
त्यामुळे डेरिव्हेटिव्हचे सगळे रिझल्ट जर तुम्हाला चांगले येत असतील तर इंटिग्रेशन हा पार्ट चांगला जमू शकेल. यातही सुरुवातीला सगळे रिझल्ट तुम्ही लिस्ट केले पाहिजेत आणि ते लर्न करायचे, बाहेर तुम्हाला ते आले पाहिजे. त्यानंतर इंटिग्रेशन या टॉपिक मध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची सम्स आहेत याची पण एक लिस्ट तुम्ही केली पाहिजे. माझ्या मते 14-15 वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यामुळे परीक्षेत एखादा सम करताना नेमका कुठला टाइप आहे हे जर कळलं तर अकॉर्डिंगली तो फॉर्म्युला वापरून तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. यातही मी असं सजेस्ट करीन की बोर्डात विचारले गेलेली जी सम्स आहे त्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. मला आठवतं सीईटीचं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष होतं. आपल्या क्लासचा एक विद्यार्थी निरंजन साने नावाचा, की ज्याला बोर्डात पण मॅथ्स मध्ये 100 पैकी 100 होते आणि सीईटीत पण मॅथ्स मध्ये 100 पैकी 100 होते. तर सीईटीचा पेपर झाल्यावर तो मला म्हटलं सर 45 मिनिटात पेपर झाला, 90 मिनिटं वेळ असतो. मी त्याला म्हटलं की तू चूक केलीस, कारण उरलेला वेळ हा वाया गेलेला आहे. पण तो म्हटला सर सगळे बोर्ड क्वेश्चन्स होते ते आपले झाले होते, खूपदा करून झाले होते, त्यामुळे मला खात्री आहे की सगळे माझे बरोबर आहे. पण आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बोर्डात विचारल्या गेलेल्या सम्सचं प्रमाण कमी होत आहे. पण तरी तयारी करताना आधी बोर्ड क्वेश्चन्स जर तुम्ही चांगले केले तर नक्की फायदा होईल. अजून एक मुलांना कठीण वाटणारा टॉपिक म्हणजे प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी खरं 10वी पासून तुम्ही शिकता आहात, पण 11वी आणि 12वीत जो पार्ट आहे त्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आधी आपल्याला चांगल्या केल्या पाहिजे. सुरुवातीला फॅक्टोरियल नोटेशन ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे. त्यानंतर परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स, खरं हे 2 टॉपिक्स 11वीतले. अनेकांना वाटतं की 11वी झालं आता 12वीत 11वीचं काही लागणार नाही. 11वीतला प्रत्येक टॉपिक आणि टॉपिक 12वीत लागतो. किंबहुना AIEEE जे देणार आहे तर AIEEEचं सिलेबस हे फक्त 12वीचा सिलेबस नाहीये, तर 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षाचा सिलेबस AIEEE साठी आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी टॉपिक तयार करताना आधी परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स या कन्सेप्ट तुम्ही समजून घ्यायला हव्यात, तरच तुम्हाला प्रोबॅबिलिटी हा टॉपिक चांगला जमू शकेल. बोर्डाच्या परीक्षेतही प्रोबॅबिलिटीला वेटेज फक्त 3 मार्काचं होतं. त्यामुळे त्यातला जो कठीण समजला जाणारा पार्ट आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी किंवा बेस थिअरम किंवा डिस्ट्रीब्युशन हा जो पार्ट आहे तो अनेकांनी ऑप्शनला टाकला असेल. पण आता असं करून चालणार नाही, कारण प्रोबॅबिलिटीवर कदाचित 3-4 सम्स येतील आणि त्यातला एखादा सम तरी कंडिशनल प्रोबॅबिलिटी किंवा बेस थिअरम यावर बेस्ड असेल. आता सीईटीचा अभ्यास करताना एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की शॉर्टकट मेथड्स तुम्हाला यूज करायचे आहेत. तर तुम्ही असं ऑब्झर्व करा की 50 सम्स असतात, त्यापैकी 25 ते 30 सम्स मध्ये तुम्ही शॉर्टकट मेथड्स या यूज करू शकता. अनेक टेक्स्ट अवेलेबल आहेत, तर काही टेक्स्ट मध्ये तर प्रत्येक टॉपिक मध्ये त्यांनी 40 शॉर्टकट मेथड्स दिले. एवढे आपण लक्षात ठेवायचे नाहीये. इट इज डिफिकल्ट टू रिमेंबर 100 सिंपल थिंग्स. त्यामुळे आपण ठरवायचं की नेमक्या आपण काय लक्षात ठेवणार आहोत. त्यामुळे शॉर्टकट मेथड्स हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे. बरेच जर तुमच्या असं लक्षात येईल, एकदा प्रोबॅबिलिटी त्यांनी असं विचारलं होतं, एक सम होतं आणि द प्रोबॅबिलिटी इज, तर ऑप्शन्स नीट वाचल्यावर ते सम सॉल्व्ह न करताही करेक्ट ऑप्शन काय आहे हे कळलं असतं. एक ऑप्शन होता 1.1, दुसरा ऑप्शन होता 0, तिसरा ऑप्शन होता 1.3 आणि चौथा ऑप्शन काहीतरी 0.4, 0.6. तर सम वाचल्यावर लक्षात येण्यासारखं होतं की हा इम्पॉसिबल इव्हेंट नाही, त्यामुळे प्रोबॅबिलिटी 0 नसणार आहे. प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी ग्रेटर दॅन 1, त्यामुळे बाकीचे 2 ऑप्शन्स पण असणार नाही. त्यामुळे चौथा जो ऑप्शन आहे दॅट इज द करेक्ट ऑप्शन. त्यामुळे सम्स करताना एलिमिनेशन टेक्निक हेही खूप महत्वाचं आहे. आणि मला खात्री आहे की बऱ्याचशा सम्स मध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर फारशी कॅल्क्युलेशन्स न करता तुम्हाला ते सम सॉल्व्ह करता येईल. आता मी काही स्लाइड्स तयार केले, तर त्या स्लाइड्स आपण बघूया, म्हणजे नेमक्या कुठल्या शॉर्टकट मेथड्स यूज करता येतील ते तुम्हाला कळू शकेल. पहिलं सम आहे, इफ A is a square matrix of order 3 and matrix A equal to 5B, then determinant of matrix A is. आता मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट हे दोन्ही 11वीतले टॉपिक्स आहेत खरं, सुरुवातीचा पार्ट. त्यामुळे इथे तुमची ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. टू मल्टिप्लाय अ डिटर्मिनंट बाय अ कॉन्स्टंट means to multiply all elements of only one row or column by that constant. आणि मॅट्रिक्सला जर कॉन्स्टंट मल्टिप्लाय करायचं असेल तर यू हॅव टू मल्टिप्लाय ऑल द एलिमेंट्स बाय दॅट कॉन्स्टंट. आता जेव्हा तुम्ही A equal to 5B म्हणता तेव्हा B मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला 5 ने मल्टिप्लाय केलं. पण जेव्हा आपण डिटर्मिनंट कन्सिडर करतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल तिन्ही रोजना
5 ने मल्टिप्लाय केला गेला. त्यामुळे कॉमन घेताना डिटर्मिनंट मधनं पहिल्या रो मधनं 5 कॉमन घेतलाय अँड सेकंड रो मधनं 5 कॉमन घेतलाय अँड थर्ड रो मधनं 5 कॉमन घेतलाय. त्यामुळे फायनली determinant A is not 5 times determinant B. The correct option is C, because determinant A is 5 into 5 into 5, that is 125 into determinant of matrix B. आता सम जरी 12वीचं असलं तरी डिटर्मिनंट तुम्ही 11वी शिकला आहात, तुम्हाला मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मधला हा फरक माहिती असणं आवश्यक. नेक्स्ट, आता मॅट्रिक्स मधला एक महत्त्वाचा सम, हा बोर्ड क्वेश्चनही आहे. मॅट्रिक्स दिलाय f of x equal to first row cos x minus sin x 0, second row sin x cos x 0, third row 0 0 1. हे अगदी टिपिकल सम आहे. त्याने विचारलंय what is f of x into f of minus x. आता f of minus x हा मॅट्रिक्स cos of minus x which is cos x, sin of minus x which is minus sin x असं करून तयार करायला लागेल आणि मग त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा. तर इथे तसं करायची गरज नाही, कारण या मॅट्रिक्स विषयी तुम्हाला एक महत्त्वाचा पार्ट माहिती पाहिजे. नेक्स्ट, की हा जर f of x मॅट्रिक्स असेल तर f of x into f of y is f of x plus y. आता काही लोकांचं यावर ऑब्जेक्शन असतं, त्यांचं म्हणणं की मॅथमॅटिक्स मध्ये पाठांतर नसतं करायचं. तर पुन्हा मी सांगेन की दोन प्रकारे पाठांतराचे, एक बिंडो पाठांतर आणि समजून केलेलं. तर आपण समजून केलेलं पाठांतर करायचंय आणि खूपदा 30-30 सम्स केली की मग लक्षात राहतं. आता या मॅट्रिक्स साठी जर f of x into f of y f of x plus y असेल तर you have to replace y by minus y. I'm sorry, you have to replace y by minus x. त्यामुळे काय होईल बघा, f of x into f of minus x ultimately becomes f of 0. So just replace every x by 0. Now cos 0 is 1, sin 0 is 0. So you ultimately get the matrix 1 0 0 0 1 0 0 0 1, which is the correct answer. एक लक्षात घ्या, 50 सम्स आहेत, 90 मिनिटं आहेत. त्यामुळे ऑन एन ॲव्हरेज 1.8 मिनिट्स म्हणजे 108 सेकंड्स ऑन एन ॲव्हरेज. तुम्ही जर रेग्युलर मेथडनी सगळे मॅट्रिसेस लिहून त्यांचा प्रॉडक्ट करायचं म्हटलं तर वेळ जाईल, पण हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचा सम लगेच सॉल्व्ह करून होईल. काही सम्स अशी आहेत, स्पेशली न्यूमेरिकल मेथड्स, की जिथे कॅल्क्युलेशन्सना तुम्हाला 4 ते 5 मिनिटं लागणार आहेत आणि तो वेळ तुम्ही देऊ शकता, कारण असे अनेक टॉपिक्स आहेत की त्यातला बराचसा वेळ तुम्ही वाचवू शकता की जो वेळ तुम्हाला अशा टॉपिकसाठी देता येईल. या मॅट्रिक्सचं अजून एक वैशिष्ट्य असं की याचा